नागपूरच्या कामठी रोडवरील इंदोर नमकीन दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। तपासणीमध्ये बुरशी लागलेली मावा बर्फी, मुदतबाह्य मिल्क केक आढळले। आस्थापनेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित। धाराशिवच्या भूममध्ये भेसळयुक्त दूध पुरवठा केल्याचा प्रकार। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। सर्व आरोपी फरार। प्रकाराचा सखोल तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड। 3500 लिटर दूध आणि दूध पावडर जप्त। 1,32,000 रुपयांचं दूध नष्ट केलं। सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळं। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत। पवनकुमार अशोककुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंह पानू असं आरोपींची नावं। आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। मुंबईकरांना दिलासा, मात्र पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचा पालिकेचा निर्णय अद्याप नाही। एकूण क्षमतेच्या जवळपास 50% साठा जमा। पावसाळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बीएमसीमध्ये आज विशेष सभा। मुंबईमध्ये अलीकडे झाड आणि मॅनहोलच्या दुर्घटना। विशेष सभा घेत नसल्यामुळे महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाला होता। जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे वडस धरणातून मीना नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। पाणी सोडल्यामुळे मीना नदीनं रौद्ररूप धारण केलं। नारायणगाव इथल्या मेहेर पूल, नेवकर पूल, केटी बंधारे, आठवडे बाजार तळ पाण्याखाली। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची उघडीप। वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली। सध्या चांदोली धरण 58% भरलं। धरणामध्ये 20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणामध्ये 43.11% उपयुक्त पाणीसाठा जमा। दौंडमधून 21,892 क्युसेकनं उजनी धरणामध्ये आवक सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पालखीचं दर्शन घेणार। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस पालखीच्या दर्शनासाठी येणार। वारकऱ्यांना ओटीपीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार। आषाढी पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची विशेष सुविधा उपलब्ध। करमाळ्याच्या कामोणी इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्लॅबचा भाग कोसळला। पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण। दवाखान्यामध्ये कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। बेस्टच्या 23 आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय। उत्पन्न वाढीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर आगारांचा व्यावसायिक विकास करणार। उत्पन्नातून 5,000 नव्या बस खरेदी केल्या जाणार। पुण्याच्या दौंडच्या वरवंड गावाजवळ दारूनं भरलेल्या पिकअपचा अपघात। पिकअप वाहन पलटी होताच वाहनांमध्ये असलेले दारूचे बॉक्स हे इतरत्र पसरले। दारूच्या बाटल्या घेण्यासाठी तळीरामांची झुंबड। नागपूर विभागामध्ये 7 जिल्ह्यामध्ये केवळ 47% पेरण्या। जुलैचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही नागपूर विभागामध्ये निम्मी पेरणी बाकी। भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची धानाची रोवणी बाकी।